या व्हिडिओमध्ये आपण बघा तिसऱ्या यादीच्या संदर्भात प्रचंड शेतकरी मित्रांच्या मनामध्ये संभ्रम आहे की खरंच तिसरी यादी अपलोड झाली आहे का, म्हणजे त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे की नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी घोषणा तर केली, मग त्या घोषणेच्या नंतर ही यादी हिची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे का नाही याबद्दल डाऊट आहे. जर अपलोड करण्यात आलेली असेल तर मग कोणत्या शेतकऱ्यांना जे आहे त्याच्यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे, कोणत्या बँकेतील शेतकरी पात्र आहेत, आणि विशेष म्हणजे बघा यासाठी काही म्हणजे अटी आहेत का, म्हणजे तिसऱ्या यादीच्या संदर्भात. आणि काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की तिसऱ्या यादीलाच पहिली यादी म्हणलं, काही ठिकाणी तुम्हाला असा पण संभ्रम झाला असेल नेमकी यादी आली तरी कोणती, म्हणजे ही यादी पहिली आहे का दुसरी आहे का तिसरी आहे. असे सर्व प्रश्न जे पण काही तुमच्या मनामधले असतील तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अगदी क्लिअर कट तुम्हाला माहिती मिळावी आणि तुमच्या मनामधले जे बी काही प्रश्न असते छोटे छोटे प्रश्न क्लिअर व्हावेत, हाच जो आहे या व्हिडिओच्या मागचा उद्देश असणार आहे. खरंच तिसरी यादी आलेली आहे का, पहिला प्रश्न. तर बघा याचं उत्तर आहे होय, तिसरी यादी आलेली आहे. फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे का, नाही, तर यादी पण अपलोड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल पण मी बोलणार आहे, कुठे पाहायची वगैरे परत सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, याच्या पूर्वी पण सांगितलेले बघा. पण या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जेवढे बी काही गैरसमज आहेत तिसऱ्या यादीच्या संदर्भात अगदी क्लिअर करणार आहे. पहिला गैरसमज असा आहे की पहिली, दुसरी आणि तिसरी अशा खरंच 3 याद्या लागल्या आहेत का, तर अगदी तुम्हाला मी तारखासहित सांगतो बघा. पहिली यादी आली आपली 22 जुलै 2026ला. एकूण लाभार्थ्यांची संख्या होती 533. खूप याच्यावर टीका झाली की खूप कमी लाभार्थ्यांची संख्या आली. त्याच्यानंतर लवकरच दुसऱ्याच दिवशी 23 जुलैला एक यादी आली बघा. 23 जुलैला दुसरी यादी आली. 23 जुलैला दुसरी यादी आली आणि त्यावेळेस 61,900 शेतकरी त्याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि ही अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात आली होती. पण झालं असं की ज्या तिसऱ्या यादीलाच काही लोक पहिली यादी म्हणून लागले, तर ती चूक होतं. तर ती तिसरी यादी होती, पहिली यादी नव्हती. तर मग तिसरी यादी आलेली आहे का, होय आलेली आहे. यामध्ये कुणाच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे. 100% तिसरी यादी तिची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. झालं क्लिअर एवढं. आता या यादीमध्ये ही यादी कधी अपलोड करण्यात आली ते पण सांगतो बघा. 24 जुलै 2026 आणि 24 जुलैच्या रोजी शुक्रवार होता आणि संध्याकाळपर्यंत या यादीची जी काही अपलोड करण्याची प्रक्रिया होती सहकार विभागाकडून ते काम चालूच होतं, बरोबर. म्हणजे जी 24 जुलै रोजी आलेली यादी आहे तर ती आहे तिसरी यादी आणि याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तिलाच कोणी 17 लाख सांगितलं, पण जर आपण पाहिलं तर 16,95,000 म्हणजे जवळजवळ 17 लाख लाभार्थी जे आहेत त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले, म्हणजे तिसऱ्या यादीमध्ये. आता तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न राहिला असेल की या तिन्ही ज्या याद्या आल्या तरी देखील आमचं नाव नाही आलं, मग या कोणत्या जिल्ह्याच्या याद्या आहेत किंवा याच्यासाठी काही अट आहे का किंवा काही पात्रतेची अट आहे का. हो, याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे काय, ह्या ज्या तिन्ही याद्या आहेत, पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे, बघा व्यवस्थित समजून घ्या, ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे त्याच शेतकरी बांधवांचे या तिन्ही याद्यामध्ये म्हणजे पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादीमध्ये नाव सापडेल. आता समजा एखाद्या शेतकरी मित्राचं नाव हे म्हणजे नाव आलं नसेल आणि त्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा अधिक असेल तर त्यांनी अजिबात चिंता करायची गरज नाही, कारण की त्यांच्या याद्या अजून येणं बाकी आहे. झाला तो पण प्रश्न क्लिअर. आणखी काही प्रश्न आहेत बघा, ते पण क्लिअर करतो. यानंतरचा जो तुमचा प्रश्न जो होता तो म्हणजे बघा तिसऱ्या यादीची पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात आलेली आहे का. मी सांगितलं तुम्हाला होय, तिसऱ्या यादीची पोर्टलवर माहिती देण्यात आलेली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत याचं सहकारी विभागाकडनं पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचं काम चालू होतं. आता याच्यामध्ये पण एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो बघा. हे याद्या ज्या अपलोड करण्यात चालल्यात ना, तर याच्यामध्ये आता तुम्हाला तलाट्याकडून, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीकडून पण याद्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कोणी चिंता करू नका. आपले सेवा केंद्र तिथे तर तुम्हाला ऑलवेज याद्या पाहायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला जे तुमची ज्या ठिकाणी तुमचं कर्जाचं खातं आहे तर त्या बँकेमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल. काही अडचण आली समजा इन केस, तर तुम्हाला बेटर ऑप्शन जो असतो तर तो म्हणजे तुमच्या बँकेशी डायरेक्ट संवाद करणे किंवा तुमच्या बँकेमध्ये जाऊन त्याची चौकशी करणे, बरोबर. म्हणजे खूपच तुम्हाला काही अडचण असेल तर सांगतोय मी. अन्यथा समजा KYCची जी ही आहे म्हणजे गोष्ट आहे तर ती तुम्हाला डायरेक्ट आपल्या सेवा केंद्रामध्ये जाऊन करायची आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल माहिती असणं काही गरजेची नाही. ती जी माहिती आहे तर तो आपलं सेवा केंद्र जो चालवणारा चालक असेल किंवा व्यक्ती असतो
तर त्यांना ती माहिती असते, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त तुम्ही व्हेरीफाय करायची बरोबर माहिती आहे का. आणि त्याच्यामध्ये पण जर समजा कर्जाची रक्कम तुम्हाला असं वाटत असेल, बऱ्याचशा ठिकाणी मी पाहतो आहे की व्याज जे आहे ते कन्सिडर झालेलं नाही, फक्त मुद्दलच रक्कम ते काय दाखवली जाते. पण त्यामुळे तुम्हाला थोडंसं जरा असं जर असेल तर थांबायचं आहे. कदाचित त्या बँकेने का बरं व्याज त्याच्यामध्ये लावलेलं नाही. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो की एखाद्या शेतकऱ्याने समजा 50,000 रुपये कर्ज घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आणखी काही हे आहे व्याज झालेलं आहे, काही पण असू शकतं व्याज, समजा 10,000 असू शकतं किंवा 15,000 असू शकतं, बरोबर. तर ते व्याजच त्याच्यामध्ये ॲड झालेलं नाही. तुम्ही KYC करायला गेल्याच्या नंतर, म्हणजे यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर म्हणतोय मी, तर तेव्हा तुम्ही KYC करू नका. तेव्हा तुम्हाला जे आहे बँकेशी तुम्ही संवाद साधा, तिथं जे आहे ग्रीव्हियन्स म्हणजे तक्रार तुम्हाला जे आहे नोंदवायची आहे आणि पुढे मग ते तुमचे जे काही मुद्दा असेल तर तो सॉल्व्ह होईल. क्लिअर झालं. आता दुसरा जो मुद्दा होता बघा, की मी अगदी स्पष्ट सांगितलं की तिन्ही याद्या ज्या आहेत, जर याच्यामध्ये नाव जर आलं नसेल तुमचं आत्तापर्यंत पण, तर चिंता करायची गरज नाही. कदाचित तुमचा 2 लाखापेक्षा अधिक कर्जाची रक्कम असेल, म्हणजे व्याज आणि मुद्दल धरून म्हणतो आहे मी, बरं का. आणि त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जिल्ह्यांच्या अजूनही याद्या बाकी आहेत येणं. त्यामुळे असं चिंता करायची गरज नाही की नाही ना मग आम्हाला अपात्र केलं आहे का किंवा आम्हाला काही याच्यामधनं काही लाभ होणार नाही का, असं काही नाही आहे. त्यामुळे चिंता करू नका, बरोबर. तर ज्यांची कर्जाची रक्कम जी आहे 2 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्याच याद्या आलेल्या आहेत. त्या तिन्ही याद्यामध्ये फक्त तेच लाभार्थी आहेत सध्या तरी. मग पुढे त्यांना बाकीच्यांच्या लाभार्थ्यांचे येतील. कोणत्या बँकेतील लाभार्थ्यांच्या याद्या आलेल्या आहेत. आता हे बघा, बँकेचे नाव तर प्रचंड आहेत बघा, प्रत्येक बँकेचं नाव सांगणं शक्य नाही. आणि त्या संदर्भात आपण काय करूयात, म्हणजे समजा तुम्हाला जर या आत्ताच्या जी काही तिसरी यादी जी आहे, खास करून तिसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुमच्या बँकेचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगायचा आहे. या व्यतिरिक्त काही माहिती सांगायची नाही, फक्त बँकेचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगायचा आहे. म्हणजे इतर लाभार्थ्यांना पण कळेल की कोणत्या बँकेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे आणि खास करून कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकरी मित्रांना लाभ मिळत आहे. तर हे सर्वांनी जे जे व्हिडिओ पाहतात तर त्यांनी शक्यतो माहिती सांगायची आणि या माहितीमध्ये या व्यतिरिक्त कोणतीही माहिती सांगायची नाही. तर हा जो मुद्दा होता आपला की कोणत्या बँकेतील लाभार्थ्यांच्या याद्या येत आहेत, तर आपण पहिली यादी जर आपण पाहिलं, म्हणजे पहिलीच जी पहिली बँक जी यादी आली ना, पहिली फर्स्ट यादी, तर त्या यादीचाच आपण पहिल्यांदा विचार करूयात. ह्या यादीमध्ये फक्त जिल्हा बँकाच होत्या, मग वेगवेगळ्या जिल्ह्याच्या होत्या. मग ठाणे असेल, त्यानंतर पुणे असेल, वेगवेगळे त्याच्यामध्ये जिल्हे होते. मी त्यावेळेस तुम्हाला ती अपडेट दिली होती, बरोबर. पण ती लाभार्थ्यांची संख्या फार कमी होती, पण जिल्हा बँकेच्याच त्या याद्या होत्या. त्याच्यानंतर दुसरी यादी तर पूर्णपणे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचीच होती, त्याच्यामध्ये दुसऱ्या लाभार्थ्यांचा समावेश नव्हता, बरोबर. आता मग तिसऱ्या यादीच्या संदर्भात काय, तर ही पण यादी जी आहे एखाद्या जिल्ह्याच्या संदर्भातच आहे का, तर तसं नाही. या यादीमध्ये बरेचशा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या यादीमध्ये फक्त जिल्हा बँकेचा समावेश नाही, तर राष्ट्रीयकृत बँकेचा पण आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा पण आहे आणि इतर वेगवेगळ्या, मी सांगितलं सर्व बँकेंचे नावं घेणं शक्य नाही. तर त्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेमध्ये तुमचं जे काही समजा तुम्ही जर पात्र झाला असेल, तुमचं नाव आलं असेल शेतकरी कर्जमाफी योजनेच्या यादीमध्ये, तर नक्की तुमच्या बँकेचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं, बाकी काही माहिती सांगायची गरज नाही, बरोबर. तर हा जो मुद्दा होता आपला अगदी शेवटचा, तर तो काय मुद्दा होता की कोणत्या बँकेतील याद्या लाभार्थ्यांच्या येत आहेत. आता प्रत्येक बँकेचे नाव वेगवेगळे असतील, मी परत सांगतो. पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या याद्या आलेल्या आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पण काही याद्या आलेल्या आहेत. आता याचा अर्थ असा नाही की समजा तुम्ही यापैकी कोणत्या एखाद्या बँकेतील लाभार्थी असाल आणि तुम्ही असं म्हणाल की मग आम्हाला अपात्र केलं का, अजून पण याद्या अपडेट होणं, अजून पण याद्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या पुढे येणं म्हणजे बाकी राहिलेली, त्यामुळे कोणी चिंता करू नका, बरोबर. राष्ट्रीयकृत बँकांच्या जे काही ज्यांचे कर्ज होते राष्ट्रीयकृत बँकामध्ये, जसं की SBI किंवा इतर, तर त्यांच्या याद्या येत आहेत का, त्याचं उत्तर आहे होय. तिसऱ्या यादीमध्ये त्यांची नावं येत आहेत, बरोबर. म्हणजे इतर पण बँका आहेत, त्यामुळे तुम्ही ती माहिती जी आहे तेवढी तुम्ही सांगा, म्हणजे जेणेकरून आपल्याला बाकी लाभार्थ्यांना सांगता येईल. बघा, थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की जे काही छोटे मोठे जे तुमचे संभ्रम असतात किंवा गैरसमज असतात, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी क्लिअर कट करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आता तरी किमान एकाही शेतकरी मित्राला डाऊट नसेल की तिसरी यादी आली का नाही, तिसऱ्या यादीची माहिती अपलोड झाली का नाही, आणि तिसऱ्या यादीमध्ये राष्ट्रीयकृत बँका आहेत की नाही, आणि तिसऱ्या यादीमध्ये जे आहेत किंवा आत्तापर्यंतच्या तिन्ही याद्या आलेल्या आहेत, तर त्या तिन्ही याद्यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र होत आहेत, म्हणजे 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेले का 2 लाखापेक्षा कमी कर्ज असलेले. माझ्या मते हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि असे छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे बी काही डाऊट्स असतात अगदी स्पष्टपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.